नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील तुमचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, या अभियानामध्ये राज्यघटना ह्या विषयासंदर्भात आजपर्यंत आपण 4 टॉपिक डिस्कस केलेले आहेत. जसं घटना निर्मिती आहे, सरनामा आहे, त्याच्यानंतर भारतीय संघ आणि त्याचा भूप्रदेश आहे, त्यानंतर नागरिकत्व आहे. असे 4 टॉपिक आपण डिस्कस केलेले आहेत. आज आपण एक 5वा आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक की ज्यावरती राज्यसेवा आणि PSI STI ASO यावर खूप जास्त प्रश्न विचारले जातात, तो टॉपिक म्हणजेच मूलभूत हक्क. मित्रांनो, मूलभूत हक्क ह्या चॅप्टरवरती दोन्ही परीक्षांमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात याचं जर पूर्ण आपण अनालिसिस केलं तर त्या संदर्भात आपल्याला 4 मुद्दे पाहायला मिळतात. ते 4ही मुद्दे आजपासून आपण डिस्कस करूया. या चॅप्टरवरती आपल्याला काही पार्ट्स करावे लागतील, कारण की चॅप्टर मोठा आहे आणि जेवढेही पार्ट्स याच्यावरती होतील तुम्हाला सर्व सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण पार्ट्स पाहावे लागतील. स्वतःच्या नोट्स त्यावर तुम्हाला तयार करावे लागतील. तर मित्रांनो, बघूयात आपण मूलभूत हक्क या चॅप्टर संदर्भात परीक्षेमध्ये कोणत्या मुद्द्यावरती प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, त्यावरती जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मूलभूत हक्काची संकल्पना. त्याच्यानंतर जो सेकंड चॅप्टर किंवा मुद्दा विचारला जातो तो म्हणजे मूलभूत हक्काची जी वैशिष्ट्ये आहेत, वैशिष्ट्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, वैशिष्ट्ये. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा यामध्ये येतो तो म्हणजे तरतुदी, की राज्यघटनेमध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी आणि कशा तरतुदी दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर चौथा मुद्दा याच्यामध्ये येतो तो म्हणजे टीका. म्हणजे राज्यघटनेमध्ये जी मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्काचं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपावरती बऱ्याचशा अभ्यासकांनी टीका केलेल्या आहे. त्याचं टीकात्मक परीक्षण, जसं आपण घटना निर्मितीच्या प्रक्रियेवर टीकात्मक परीक्षण पाहिलं होतं, एक्झॅक्टली त्याच स्वरूपाचं टीकात्मक परीक्षण आपल्याला इथे मूलभूत हक्काचं करावं लागते. तर असे 4 मुद्दे आहेत आणि या 4च मुद्द्यांवरती तुम्हाला मूलभूत हक्क या चॅप्टरवरती प्रश्न विचारले जातात. तर आपण सुरुवात करूया. जसं की पहिला मुद्दा आहे संकल्पना. मूलभूत हक्काची नेमकी संकल्पना काय आहे? तर मित्रांनो, जनरली आपण फक्त इथे पाहूयात हक्क, है ना. हक्क हे जे आहेत तर हे व्यक्तीला निसर्गतः प्राप्त होतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जन्मतः त्याला काही हक्क प्राप्त होतात, त्याला आपण म्हणतो नैसर्गिक हक्क. परंतु मित्रांनो, ते नैसर्गिक हक्क आपण जर अनियंत्रित वापरायला लागलो तर त्यांनी कदाचित असं होऊ शकते की दुसऱ्याच्या हक्कावरती मर्यादा येऊ शकतात, किंवा प्रत्येकच व्यक्ती जर आपल्या नैसर्गिक हक्काचा अनियंत्रित वापर जर करायला लागला तर त्यापासून असं होऊ शकते की दुसऱ्याच्या हक्कावरती मर्यादा येऊ शकतात किंवा अशा काही अडचणी येऊ शकतात. म्हणून त्या हक्कावर काही मर्यादा आपण स्वीकारत असतो आणि त्या हक्काला आपण एक प्रकारचं लीगल राईट्स किंवा कायदेशीर हक्कामध्ये रूपांतर करत असतो. तर ते जे कायदेशीर हक्क आहेत त्याचेही इथे 2 प्रकार केले जातात. एक की ज्याला जस्ट म्हणून आपण कायदेशीर हक्क आणि दुसरं म्हणजे घटनात्मक हक्क. असे त्याचे 2 आपल्याला संकल्पनात्मक प्रकार करता येतात. कायदेशीर हक्क आणि घटनात्मक हक्क याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? तर मित्रांनो, कायदेशीर हक्क म्हणजे काय, तर भारताची राज्यघटना सोडून इतर कोणत्याही कायद्यामध्ये जे हक्क आपल्याला शासनाने किंवा सरकारने दिलेले असतात त्या हक्काला आपण म्हणतो कायदेशीर हक्क. जसं की अन्न सुरक्षा विधेयक आहे. या अन्न सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून आपल्याला स्वस्त अन्नधान्य प्राप्त होते. ते अन्नधान्य मिळवणे हा आपला हक्क आहे. ठीक आहे, त्याला म्हणू आपण कायदेशीर हक्क. पण काही हक्क हे घटनात्मक असतात. जसे की राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल, त्यांच्या जेव्हा निवडणुका होतात त्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभं राहण्याचा आपल्याला हक्क प्राप्त होतो, किंवा मतदार म्हणून मतदान करण्याचा आपल्याला हक्क प्राप्त होतो. तो आहे घटनात्मक हक्क. परंतु या घटनात्मक हक्कामध्ये सुद्धा 2 बाबी होऊ शकतात किंवा 2 वेगळे हक्क करता येऊ शकतात. एक की ज्याला म्हणू आपण केवळ घटनात्मक हक्क, आणि दुसरं म्हणजे काय तर मूलभूत हक्क. केवळ घटनात्मक हक्क आणि मूलभूत हक्क. मूलभूत हक्क आपण फक्त त्याच हक्कांना म्हणतो की ज्या हक्कांचा समावेश भारतीय संविधानामध्ये विभाग 3 आणि कलम 12 ते 35 दरम्यान केलेला आहे. इतर कलम ज्या आहेत 12 ते 35 ह्या कलम सोडून इतर ज्या कलम आहेत
त्या कलमांच्या माध्यमातून जर आपल्याला काही हक्क प्राप्त होत असतील तर त्या हक्काला आपण जस्ट घटनात्मक हक्क असं म्हणू. परंतु राज्यघटनेमध्येच जर कलम 12 ते 35 दरम्यान जे हक्क दिलेले आहेत तर त्यांनाच फक्त आपण काय म्हणतो, मूलभूत हक्क. तर मित्रांनो, या संदर्भात आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. मग हे जे मूलभूत हक्क आहेत, हे मूलभूत हक्क भारतीय संविधानामध्ये कशा प्रकारे समाविष्ट करण्यात आले? तर मित्रांनो, घटना निर्मितीची प्रक्रिया आपण डिस्कस केलेली आहे आणि घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं होतं की देशाची राज्यघटना निर्माण करण्यासाठी काही समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या घटना समितीमध्ये. त्या जवळजवळ 23 समित्या होत्या. या 23 समित्यामध्ये काही समित्या मोठ्या किंवा मुख्य समित्या आणि काही लहान समित्या होत्या, ठीक आहे, किंवा दुय्यम समित्या. त्यामध्ये ज्या मुख्य समित्या 8 होत्या, त्या 8 मुख्य समित्यांमध्ये एक समिती होती मित्रांनो. ती समिती म्हणजे कोणती, की त्या समितीला आपण असं म्हणतो मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती. अल्पसंख्याक समिती किंवा त्याला आपण मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समिती असं म्हणू शकतो. आणि या समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, सरदार वल्लभभाई पटेल या समितीचे अध्यक्ष होते आणि या समितीकडे काम सोपवलं की भारताच्या राज्यघटनेमध्ये कोणते मूलभूत हक्क असावेत याचा ड्राफ्ट तयार करणे आणि मग तो ड्राफ्ट मसुदा समितीकडे सोपवणे, असं काम या समितीकडे सोपवलेलं होतं. पुढे या समितीमध्ये आणखी 2 उपसमित्या स्थापन करण्यात आल्या. एकाला फक्त आपण मूलभूत अधिकार उपसमिती, ठीक आहे, असं म्हणतो, आणि एकाला अल्पसंख्याकांचे अधिकार उपसमिती. अशा प्रकारच्या 2 उपसमित्या केल्या. म्हणजे थोडक्यात भारतीय नागरिकांना कोणते मूलभूत हक्क प्राप्त व्हावेत यावर डिस्कशन करण्यासाठी ही एक उपसमिती स्थापन करण्यात आली, की ज्या समितीचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. मित्रांनो, हे पाठ करावं लागेल आपल्याला. जे.बी. कृपलानी. आणि जी अल्पसंख्याक समिती होती, म्हणजे अल्पसंख्याक समितीचा अर्थ काय होतो, की आपल्या देशामध्ये जे अल्पसंख्याक समुदाय आहेत, समजा जसे की मुस्लिम समुदाय, बौद्ध समुदाय, जैन, शीख, हे जे अल्पसंख्याक आहेत, तर ह्या अल्पसंख्याक समुदायाचे हक्क सुद्धा जपले जावेत म्हणून त्यांच्या हक्कासंदर्भात विचार करण्यासाठी एक वेगळी उपसमिती या मुख्य समितीमध्ये स्थापन करण्यात आली होती. आणि त्या उपसमितीचे अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. ठीक आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली, तर मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समिती. त्याच्यामध्ये 2 उपसमित्या, एक मूलभूत अधिकार उपसमिती, त्याचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी, आणि अल्पसंख्याक अधिकार समिती उपसमिती, त्याचे अध्यक्ष एच.सी. मुखर्जी. तर मित्रांनो, या समितींच्या अहवालावरून पुढे मूलभूत हक्क हे निर्माण करण्यात आले आणि ते भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आले. परंतु एक मुद्दा आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पुन्हा एकदा इथे लक्षात घ्यायचा, की या मूलभूत हक्काचा उल्लेख हा काही फक्त याच समितीमध्ये केला गेला असं नाही, तर काही वर्षांपूर्वी, म्हणजे आपण डिस्कस केलेलं होतंच की 1928 ला जेव्हा नेहरू रिपोर्ट सादर करण्यात आला होता, तेव्हा त्या नेहरू रिपोर्ट मध्ये सुद्धा मूलभूत हक्काचा उल्लेख केला गेलेला होता, की भारतीयांसाठी काही मूलभूत हक्क असावेत. परंतु आपल्याला माहित आहे की तो नेहरू रिपोर्ट ब्रिटिशांनी स्वीकारलेला नव्हता आणि तो नेहरू रिपोर्ट न स्वीकारता 1935 चा कायदा तो पाहिलेला आहेच. ठीक आहे, तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ते एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नेहरू रिपोर्ट मध्ये मूलभूत हक्काचा उल्लेख केलेला होता. पुढे घटना समिती स्थापन झाल्यानंतर त्यामध्ये या समितीचा समावेश केला आणि मूलभूत हक्काचं काम इथे सुरू झालेलं आहे. फायनली जेव्हा आपण मूलभूत हक्क स्वीकारलेले आहेत, तर ते मूलभूत हक्क कोणत्या राज्यघटनेतून किंवा कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून स्वीकारले असा जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो, तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर असते अमेरिका. ठीक आहे, अमेरिकेच्या राज्यघटनेकडून आपण मूलभूत हक्क हे स्वीकारलेले आहेत. त्याही व्यतिरिक्त एक अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारला जातो मित्रांनो, की भारताच्या राज्यघटनेतले हे जे मूलभूत हक्क आहेत, या मूलभूत हक्कावर इतर कोणत्या घटकांचा प्रभाव होता. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळतो की नेमका मूलभूत हक्कावर प्रभाव कोणत्या घटनांचा किंवा कोणत्या बाबीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. तर यामध्ये 3 घटकांचा समावेश होतो. ठीक आहे, पहिला घटक आहे ते म्हणजे फ्रान्स मधील
मानवता अधिकाराची घोषणा, ठीक आहे, लक्षात घ्या, मानवता अधिकाराची घोषणा, ठीक आहे. साधारणतः ही घोषणा जी आहे ती 1789च्या दरम्यान झालेली आहे. म्हणजे फ्रान्सच्या लोकांचे जे हक्क आहेत तर त्यांना त्यांचे हक्क प्राप्त व्हावेत यासाठी एक जी क्रांती झालेली होती आणि त्याच्यामधून जे लोकांना हक्क प्राप्त व्हावेत अशी जी घोषणा केलेली होती त्या घोषणांचा किंवा त्याच्यामध्ये जे हक्क होते त्या हक्कांचा भारताच्या मूलभूत हक्कावरती प्रभाव पाहायला मिळतो. त्याच्यानंतर दुसरा एक प्रभाव आहे की अमेरिकेची हक्काची सनद, ठीक आहे, त्याला आपण बिल ऑफ राईट्स असे म्हणत असतो, ठीक आहे, त्याला हक्काची सनद ही साधारणतः 1791, ठीक आहे, 1791 दरम्यानची. म्हणजे अमेरिकेतील नागरिकांना कोणते हक्क प्राप्त व्हावेत त्या हक्कासंदर्भात अमेरिकेमध्ये एक बिल ऑफ राईट्स जाहीर करण्यात आलं होतं. लोकांच्या हक्काची सनद ही जाहीर करण्यात आली होती 1791ला. त्याच्यामध्ये जे हक्क दिले होते त्या हक्कांचा सुद्धा अभ्यास करून आपण आपले मूलभूत हक्क स्वीकारले आहेत. त्याच्यामुळे यांचा प्रभाव भारताच्या मूलभूत हक्कावर होतो. त्यानंतर अतिशय इम्पॉर्टंट एक घटक आहे याच्यामध्ये, तो म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, ठीक आहे, 1948. क्लिअर, 1948ला आपलं जे युनो आहे, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, त्या युनो मध्ये युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स स्वीकारण्यात आलं. म्हणजे युनो मध्ये जेवढेही सदस्य देश होते या सदस्य देशांनी एक प्रकारचा करार केलेला आहे. त्या कराराला आपण म्हणतो मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा, ठीक आहे, युनिव्हर्सल डिक्लेरेशन म्हणजे वैश्विक जाहीरनामा. मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा म्हणजे संपूर्ण जगामध्ये मानवाचे काय हक्क असावेत ते हक्क या घोषणेमध्ये किंवा या करारामध्ये स्वीकारण्यात आले. आणि हे स्वीकारले आपण 1948ला. आणि 1948चं वर्ष मित्रांनो इम्पॉर्टंट आहे आपल्या घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये. कारण की 1948ला घटना निर्मितीचं काम सुरूच होतं आणि त्यावेळेस संपूर्ण जगाने काही एक कॉमन अधिकार स्वीकारलेले होते, जसे की स्पीच, राईट्स ऑफ स्पीच, है ना, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, तर असे काही खूप महत्त्वाचे अधिकार आहेत, पुढे आपल्याला पाहायचे आहेतच. तर ते अधिकार संपूर्ण जगातील देशांनी स्वीकारलेले होते. म्हणून मग भारतालाही ते हक्क स्वीकारावे लागतील. या हक्कावरती किंवा या करारावरती भारताचीही स्वाक्षरी आहेच. त्याच्यामुळे भारतालाही हे हक्क स्वीकारावे लागले. आणि ऑलरेडी घटना निर्मितीचं काम सुरू होतं, त्यामुळे भारताच्या राज्यघटनेमध्ये जे मूलभूत हक्क आपल्याला पाहायला मिळतात त्या मूलभूत हक्कावरती युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्सचा आपल्याला प्रभाव पाहायला मिळतो. असे हे महत्त्वाचे 3 घटक आहेत की ज्यांचा प्रभाव आपल्याला भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कावरती पाहायला मिळतो. हे झालं मित्रांनो एक प्रकारची संकल्पना म्हणून, ठीक आहे. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे वैशिष्ट्ये, की ठीक आहे, मूलभूत हक्क निर्माण झाले, भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला, परंतु हेच मूलभूत हक्क कोणत्या प्रकारचे आहेत, कोणत्या स्वरूपाचे आहेत, ठीक आहे, त्याची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या वैशिष्ट्यावरच आपल्याला सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात आणि या वैशिष्ट्यांमुळेच मूलभूत हक्क नेमके काय आहेत हे आपल्याला समजून येते. थोडक्यात आपण पाहिले की देशाच्या प्रत्येक नागरिकाला इथे काही हक्क प्राप्त होतात, ठीक आहे, पण त्या हक्काचं नेमकं वैशिष्ट्य काय, त्याच्यामध्ये पाहू आपण फर्स्ट की हे जे हक्क आहेत तर हे हक्क आपल्याला अमर्याद प्राप्त होतात का, तर मित्रांनो हे हक्क अमर्याद नाहीत, ठीक आहे. मूलभूत हक्क हे अमर्याद नाहीत. मी संक्षिप्त रूपामध्ये लिहितो, ते व्यवस्थित समजून घ्या. मूलभूत हक्क हे अमर्याद नाहीत तर ते मर्यादित आहेत. एक्झॅक्टली काय अर्थ होतो याचा, तर लक्षात घ्या, आपल्याला मूलभूत हक्कामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, ठीक आहे, किंवा धार्मिक स्वातंत्र्य आहे. आपल्याला आपल्या इच्छेनुसार कोणताही धर्म स्वीकारता येतो, त्याचा आचार विचार प्रसार करता येतो, परंतु मर्यादित, अमर्याद नाही, ठीक आहे. म्हणजे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण ते आपण अमर्यादपणे उपभोगू शकत नाही, म्हणजे देशाची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही अशाच प्रकारचं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला उपभोगता येते. आपल्या बोलण्यामुळे जर देशाची कायदा आणि सुव्यवस्था संकटात येत असेल तर आपलं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल, म्हणजे त्याच्यावर काही मर्यादा आणल्या
जातील. म्हणजे थोडक्यात ते अमर्याद नसून मर्यादित आहेत, ते मूलभूत हक्क. पुढे आपण असं म्हणू की हे जे मूलभूत हक्क आहेत हे अनिर्बंध आहेत का? म्हणजे हे मूलभूत हक्क ज्याच्यावर कोणताही बंधन नाही असे आहेत का? तर नाही. म्हणून याच्यामध्ये आपण म्हणू की भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे अनिर्बंध नाहीत, तर ते निर्बंधित आहेत. ठीक आहे ना? निर्बंधित आहेत म्हणजेच मर्यादित आहेत. मित्रांनो, याच्यावरती खूप उलट-सुलट प्रश्न किंवा स्टेटमेंट दिले जातात आणि जनरली याच्यावरती मल्टी स्टेटमेंट प्रश्नच येतो किंवा स्टेटमेंट अ मध्ये दिले जाते की भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे अनिर्बंध आहेत. मग ते अनिर्बंध आहेत का? अनिर्बंध असणे म्हणजे काय की ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नसणे. मग अशा प्रकारचे मूलभूत हक्क आहेत का? तर अजिबात नाही. तर भारताच्या राज्यघटनेचे जे मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कावर बंधने आहेत, म्हणजेच ते निर्बंधित आहेत. म्हणजे याचाच अर्थ ते अनिर्बंध नाहीत. पुढचे एक वैशिष्ट्य आहे त्याला म्हणू आपण की भारतीय संविधानात दिलेली जी मूलभूत हक्क आहेत ती निसंदिग्ध आहेत का? निसंदिग्ध. ठीक आहे, निसंदिग्ध आहेत का? तर पुन्हा एकदा निसंदिग्ध नाहीत. निसंदिग्ध असणे म्हणजे याचा अर्थ काय की ते स्पष्टपणे असणे. ठीक आहे ना? तर तसा स्पष्टपणा भारताच्या राज्यघटनेमध्ये जे मूलभूत हक्क आहेत त्यामध्ये दिलेल्या म्हणजे तो स्पष्टपणा फारसा नाहीये. ते वैशिष्ट्य त्याचं. जसे की लक्षात घ्या कलम 21 कलम 21 मध्ये एक मूलभूत हक्क आपल्याला प्राप्त झाला, तो म्हणजे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. आता त्याच्यामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे असं स्पष्टपणे सांगता येत नाही. त्यांच्यामध्ये अशी संदिग्धता नाही, सॉरी त्याच्यामध्ये अशी संदिग्धता आहे, ते असे निसंदिग्ध नाही आहे. बरोबर ना? निसंदिग्ध असणे म्हणजे काय की एक प्रकारचे ते असे स्पष्ट असणे, परंतु भारताचे मूलभूत हक्क इतके स्पष्ट नाहीत, म्हणजेच ते निसंदिग्ध नाहीत. हे पुन्हा एक त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचे एक वैशिष्ट्य आपण पाहूया की भारताचे मूलभूत हक्क हे अपरिवर्तनीय आहेत का? है ना? काही वेळेस परीक्षेमध्ये विचारलं जाते की भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे अपरिवर्तनीय आहेत. तर मित्रांनो पुन्हा एकदा येते ते अपरिवर्तनीय नाहीत. तुम्ही म्हणाल की सर्वच नाही असंच काय येत आहे, तर मुद्दाम आपण आपल्या लक्षात राहावं त्यासाठी ती नोट्स आणि तशा प्रकारचा आपण ते लेक्चर म्हणजे घेण्याचा प्रयत्न करत आहोत की अपरिवर्तनीय नाहीत म्हणजे याचा अर्थ ते परिवर्तनीय आहेत. ठीक आहे, परिवर्तनीय म्हणजे मूलभूत हक्क अपरिवर्तनीय नाहीत. अपरिवर्तनीय म्हणजे याचा अर्थ काय की ज्याच्यामध्ये बदल करता येत नाही. मग भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला बदल करता येतो का? तर यस, करता येतो. त्याच्यामध्ये आपल्याला तरतुदी बदलता येतात. कलम 368 मध्ये तशा प्रकारचं प्रावधान दिलेलं आहे की घटना दुरुस्ती करता येते आणि तशी घटना दुरुस्ती करून आपल्याला मूलभूत हक्कामध्ये सुद्धा सुधारणा करता येते किंवा त्याच्यामध्ये तरतुदी बदलता येतात. म्हणून मग भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे परिवर्तनीय आहेत, म्हणजे याचाच अर्थ ते अपरिवर्तनीय नाहीत. ठीक आहे. पुढचं एक वैशिष्ट्य आहे की हे जे मूलभूत हक्क आहेत ते या मूलभूत हक्काची अंमलबजावणी, ठीक आहे, अंमलबजावणी करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? तर मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही न्यायालय, ठीक आहे, न्याय व्यवस्थेला देण्यात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की आपल्याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त झालं, परंतु काही सरकारी कर्मचाऱ्यांनी जर आपलं ते भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं तर मग आता काय करायचं? तर आपल्याकडे एक ऑप्शन आहे, आपण न्यायालयात जाऊ शकतो, न्यायालयात दाद मागू शकतो. म्हणजे मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही केवळ न्यायालयाला दिलेली आहे, संसदेला दिलेली नाही. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये तशा प्रकारचे स्टेटमेंट येतात की मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही न्याय व्यवस्था आणि कायदे मंडळ यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तर विधान ते चुकीचं असेल, कारण की फक्त न्याय व्यवस्थाच अशी आहे की ती न्याय व्यवस्था मूलभूत हक्काची अंमलबजावणी करत असते. इव्हन आपल्याला असंही म्हणावं लागते की मूलभूत हक्क म्हणजे भारताच्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क प्राप्त होतील याची हमी आपल्याला न्याय व्यवस्था देते. त्यामुळे ती न्याय व्यवस्थेने आपल्याला दिलेली हमी आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा येतो की जर समजा मूलभूत हक्काची अंमलबजावणी करायची असेल तर त्याच्यासाठी कायदे करावे लागतात का? है ना? कायदे करावे लागतात का? तर मित्रांनो इथे कायदे करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे मूलभूत हक्क हे अशा प्रकारचे आहेत की ते हक्क आपल्याला घटनेत दिले आणि घटना लागू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी आपोआप होते. जसे की भाषण व्यक्ती स्वातंत्र्य आपण वारंवार बोलतो किंवा धार्मिक स्वातंत्र्य. मग आता धार्मिक स्वातंत्र्य देण्यासाठी कोणताही कायदा आणण्याची गरज नाही, तर आपोआप तो हक्क आपल्याला प्राप्त होतो आणि आपोआप त्याची अंमलबजावणी ही सुरू होते. म्हणून मग कायदे करण्याची गरज आहे का संसदेला? तर इथे कोणत्याही प्रकारचे कायदे करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर पुढचं एक वैशिष्ट्य येते की हे जे मूलभूत हक्क आहेत याचं न्यायालयीन पुनर्विलोकन करता येते का? ठीक आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे मित्रांनो. याच्यावरती आपल्याला बरंच काही बोलावं लागेल पुढे, पण सध्या फक्त कन्सेप्ट म्हणून वैशिष्ट्य म्हणून आपण डिस्कस करू की न्यायालयीन पुनर्विलोकन हे मूलभूत हक्काचं करता येते का? तर डेफिनेटली न्यायालयीन पुनर्विलोकन करता येते. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे याचा अर्थ काय? जसे की आपण पाहिलेलं आहे की मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही न्याय व्यवस्थेची आहे. मग जर समजा एखाद्या वेळेस व्यक्तीच्या मूलभूत हक्काविरुद्ध जर एखादा कायदा जात असेल तर त्या कायद्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन केलं जाते की खरोखर तो कायदा घटनात्मक आहे अथवा घटनेमध्ये दिलेल्या हक्काच्या तो विरुद्ध जातो. आणि जर समजा तो कायदा मूलभूत हक्काच्या विरुद्ध जात असेल, मूलभूत हक्काशी विसंगत असेल, तर अशा वेळेस त्या कायद्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन केलं जाते आणि तो कायदा रद्द करता येतो आणि असा अधिकार न्यायालयाला प्राप्त होतो. म्हणूनच तर असं म्हटलं जाते की न्याय व्यवस्था ही व्यक्तीच्या मूलभूत हक्काची हमी देते. ठीक आहे, तर असं न्यायालयीन पुनर्विलोकन करता येते का? तर डेफिनेटली करता येते. पुढे आपण असं म्हणू शकतो की राज्य संस्थेला कोणत्या प्रकारचा रोल इथे प्ले करावा लागतो. ठीक आहे ना, राज्य संस्था म्हणजे राज्य संस्थेची इथे कोणती भूमिका असते? तर मित्रांनो पुन्हा एकदा इम्पॉर्टंट आहे की इथे राज्य संस्थेला नकारात्मक भूमिका पार पाडावी लागते. आता तुम्ही म्हणाल की नकारात्मक भूमिका म्हणजे याचा अर्थ काय होत असतो? तर मित्रांनो इथे लक्षात घ्या, राज्य संस्था म्हणजे आपण थोडक्यात बोलू सरकार. मग सरकारला इथे नकारात्मक भूमिका म्हणजे याचा अर्थ काय? तर इथे लक्षात घ्या, मूलभूत हक्काची अंमलबजावणी करत असताना सरकारला काहीही करायचं नाहीये, उलट सरकारने काय करू नये हे आपल्याला मूलभूत हक्कामध्ये सांगितलेलं आहे की काय करू नये. जसं की आपण पाहू कलम 14 मध्ये असं सांगितलं की कायद्यापुढे समानता व कायद्याचं समान संरक्षण हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क असेल की कायद्यापुढे समानता व कायद्याचं समान संरक्षण. म्हणजे याचा अर्थ काय? तर राज्य संस्थेने कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे विषम वर्तणूक देऊ नये. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर विशिष्ट गुन्हा केला तर त्या व्यक्तीला कायदेशीर दृष्ट्या जर अटक करणं ही जर तरतूद असेल तर त्याला अटक केली पाहिजे. मग आणखी तो गुन्हा जर इतर कोणी व्यक्तीने केला तर त्यालाही अटकच केली पाहिजे. त्याला मुक्त सोडणं, ठीक आहे, किंवा त्याला जर मुक्त सोडलं तर मग मात्र कायद्यापुढे विषम वर्तणूक झाली. तर इथे मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा येतो की राज्य संस्था जी आहे तर राज्य संस्थेने कायद्यापुढे कोणालाही विषम वर्तन देऊ नये. म्हणजेच राज्य संस्थेने काय करू नये हे मूलभूत हक्कामध्ये सांगितलेलं आहे, काय करावं हे नाही. ठीक आहे ना, तर म्हणून मग इथे आपल्याला असं म्हणावं लागते की राज्य संस्थेला नकारात्मक भूमिका दिल्या गेलेली आहे या मूलभूत हक्कामध्ये. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला इथे पाहावं लागते. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा मुद्दा आपण असं म्हणू की मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते का? दुरुस्ती तर डेफिनेटली करता येते. तशी दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर केवळ आणि केवळ संसद. मूलभूत हक्कामध्ये सुधारणा करता येते, कलम 368 आताच बोललो आपण, डेफिनेटली करता येते आणि तसं करण्याचा अधिकार केवळ संसदेला प्राप्त होतो. म्हणजे घटक राज्यांचं जे विधिमंडळ असते, कायदेमंडळ असते, त्या कायदेमंडळाला तशा प्रकारचा अधिकार प्राप्त होत नाही. इथे फक्त आणि फक्त संसदेला. अशा प्रकारे आपल्याला इथे म्हणजे लक्षात घ्यावं लागते. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण असं म्हणू की हे जे मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि जसं आपण इथे म्हटलं होतं की ते अमर्याद नाही आहेत, ते मर्यादित आहेत. जसे ते मर्यादित आहेत तसेच आपण एक पुन्हा त्याच्या संदर्भात आपल्याला डिस्कस करावं लागते की ते प्रतिबंधित आहेत. प्रतिबंधित म्हणजे आपण असं म्हणू की मूलभूत हक्काची अंमलबजावणी होत असताना देशामध्ये आपल्याला काही कंडिशन्स आहेत
म्हणजे विशिष्ट एखाद्या कंडिशन मध्ये हे जे मूलभूत हक्क आपल्याला जे प्राप्त झालेले आहेत ते हे मूलभूत हक्क रद्द सुद्धा होऊ शकतात. ठीक आहे. कंडिशन कोणत्या? जसे की समजा आपण म्हणू भारतामध्ये इन केस कलम 352 नुसार जर राष्ट्रीय आणीबाणी लागू केली तर अशा वेळेस आपले सर्व मूलभूत हक्क हे रद्द होतात. त्याला अपवाद आहे फक्त कलम 20 आणि कलम 21. ते का कशामुळे ते पुढे आपण तरतुदी पाहताना डिस्कस करूयात. इवन आपल्याला अंमलबजावणी संदर्भात कलम 352 जे आहे याच्यावर डिटेल आपलं डिस्कशन होणार आहे. त्याच्यावरती सेपरेट लेक्चर आपल्याला राहतील. ठीक आहे. सध्या फक्त एवढं लक्षात घ्या वैशिष्ट्य म्हणून की मूलभूत हक्क हे प्रतिबंधित केले जाऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ काय? तर ते काढून घेतले जाऊ शकतात. कोणत्या कंडिशन मध्ये? फर्स्ट की जर कलम 352 नुसार भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केली तर कलम 20 आणि 21 वगळता आपले सर्व मूलभूत हक्क हे जागेवरच थांबतात म्हणजे रद्द होतात. एक दुसरी बाब अशी आहे की ज्याला आपण म्हणतो मार्शल लॉ किंवा त्याला लष्करी कायदा म्हणतो आपण, की जर समजा देशामध्ये लष्करी राजवट लागू झाली, लष्करी कायदा लागू झाला ना एखाद्या ठिकाणी, कारण की आणीबाणी ही संपूर्ण देशामध्ये लागू होत असते आणि लष्करी राजवट जी आहे मार्शल लॉ हे फक्त काहीच प्रदेशामध्ये, जसं की समजा आपण म्हणू कोणतेही एक शहर, मुंबई शहरामध्ये जर कायदा आणि सुव्यवस्था प्रचंड ढासळली आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या हाताबाहेर जर गेली तर तिथे मिलिटरीला बोलवलं जाते आणि त्यांचं तिथे प्रशासन सुरू केलं जाते, मिलिटरी रूल असं म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारचं जर समजा मार्शल लॉ जर लागू केला एखाद्या ठिकाणी तर तिथल्या लोकांचे मूलभूत हक्क हे तिथे समाप्त होतात, फक्त त्याच क्षेत्रातल्या, इतर क्षेत्रातल्या नाही. म्हणून मग अशा मार्शल लॉच्या परिस्थितीमध्ये तिथले जे लोक असतात त्यांच्या सर्व मूलभूत हक्काचं इथे आपण म्हणू प्रतिबंधित केलं जाते, ते मूलभूत हक्क त्यांचे काढून घेतले जातात. आणि नेक्स्ट आपण असं म्हणू की काही शासकीय सेवा आहेत. ठीक आहे ना. शासकीय सेवा जसं की पॅरामिलिटरीज असतात किंवा थोडक्यात आपण म्हणू पोलीस प्रशासन आहे. पोलीस प्रशासन, मिलिटरी, SRPF, CRPF, ठीक आहे, ह्या ज्या काही फोर्सेस आहेत किंवा काही गुप्तचर संस्था जसे की रॉ असेल, ठीक आहे, CBI असेल, म्हणजे अशा काही गुप्तचर संस्था आहेत, पोलीस प्रशासनातल्या काही संस्था आहेत. तर हे जे काही प्रशासन आहे त्या प्रशासकीय सेवेमध्ये काम करणारे जे कोणते कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांचे मूलभूत हक्क हे प्रतिबंधित केले जाऊ शकतात, त्यांचे मूलभूत हक्क हे कमी केले जाऊ शकतात. तर अशा काही कंडिशन आहेत मित्रांनो, हे असे काही वैशिष्ट्य आहेत की जे वैशिष्ट्य भारताच्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या मूलभूत हक्काचे आहेत असं आपल्याला पाहायला मिळते. हे जर मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य आपण पाहिले तर अपेक्षा आहे की तुम्हाला मूलभूत हक्क हे भारताच्या राज्यघटनेमध्ये जे दिलेले आहेत ते नेमके काय आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा आपल्याला मूलभूत हक्कासंदर्भात डिस्कस करावा लागतो तो म्हणजे तरतुदी. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे मित्रांनो. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट यासाठी की आता इथे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये पाहायचं आहे की मूलभूत हक्क आपल्याला कोणते प्राप्त झालेले आहेत. तर आपल्याला जे मूलभूत हक्क प्राप्त झालेले आहेत ते कलम 12 ते 35 या तरतुदी अन्वये. ठीक आहे. तर आपण बघूया कलम 12 ते 35 मध्ये नेमकं काय सांगितलं. याच्यापैकी आजच्या फर्स्ट लेक्चर मध्ये पार्ट ए मध्ये आपण काही तरतुदी डिस्कस करूया. जसं की मित्रांनो कलम 12 ते 35 मध्ये ज्या काही तरतुदी दिल्या आहेत, ज्या कलम दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहूयात कलम 12. कलम 12 मध्ये काय सांगितलं त्या ऍक्च्युअल मध्ये तरतुदी. इथे एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो मित्रांनो, ह्या जेवढ्याही तरतुदी कलम 12 ते 35 आहेत तुम्हाला सर्वच्या सर्व कलम पाठ करावे लागतील. इव्हन त्या कलम आणि त्याच्या उपकलम त्याला असलेले काही अपवाद, जसे मी वारंवार तुम्हाला बोलत आहे की भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपला मूलभूत हक्क आहे. ठीक आहे. तो जसा आपल्याला कलम 19 मध्ये दिला ते आपल्याला पाठ करायचं, तसं त्याच्यामध्ये दिलेल्या ज्या उपकलम आहेत त्या सुद्धा पाठ करायच्या. आणि त्याला दिलेले जे अपवाद आहेत की ठीक आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला कलम 19 नुसार प्राप्त झालं, पण देशाची कायदा आणि सुव्यवस्था, देशाचं सार्वभौमत्व हे जर धोक्यात येत असेल तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपलं हिरावून घेतलं जाते. म्हणून मग ते आपल्याला सर्व बाबी इथे लक्षात घ्याव्या लागतात. तर आपण स्टार्ट करूया तरतुदी. त्याच्यामध्ये मूलभूत हक्कात दिलेलं जे पहिलंच कलम आहे की ज्या कलमला आपण म्हणू कलम 12. तर कलम 12 नेमकं कशा संदर्भात आहे. तर मित्रांनो कलम 12 यामध्ये दिली राज्यसंस्थेची व्याख्या. राज्यसंस्थेची व्याख्या इम्पॉर्टंट आहे. प्रश्न तर येतातच, प्रत्येक कलमवर इथे आता प्रश्न विचारले जातात.
राज्यसंस्थेची व्याख्या. मग राज्यसंस्थेची व्याख्या म्हणजे नेमकं काय आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, जेवढेही मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कामध्ये वेळोवेळी राज्यसंस्था हा शब्द वापरण्यात आलेला आहे. जसे की इथे पाहिलं आपण, राज्यसंस्थेला नकारात्मक भूमिका दिलेली आहे मूलभूत हक्कामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय? तर राज्यसंस्थेने काय करू नये हे वारंवार मूलभूत हक्कामध्ये सांगितलेलं आहे. वारंवार राज्यसंस्था या शब्दाचा उल्लेख केला गेलेला आहे. मग इथे महत्वाची बाब ही आहे की मग हे राज्यसंस्था म्हणजे नेमकं काय आहे, कशाला राज्यसंस्था म्हणायचं, त्याची जस्ट व्याख्या मूलभूत हक्कातलं पहिलंच कलम 12 यामध्ये स्पष्ट करण्यात आली. मग आता ती व्याख्या म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणायचं राज्यसंस्था? तर इथे मित्रांनो घटनात्मकरित्या इथे काही मुद्दे दिलेले आहेत. म्हणजे साधारणतः याच्यामध्ये 4 मुद्दे दिलेले आहेत. भारतीय संविधानामध्ये 4 मुद्दे दिलेले आहेत की राज्यसंस्था कशाला म्हणायचं. तर इथे पाहूया आपण राज्यसंस्था कशाला म्हटलं जाईल. एक आपण म्हणू फर्स्ट केंद्र सरकार आणि त्यांचं संसद, बरोबर, किंवा त्याला भारत सरकार. परीक्षेमध्ये काही वेळेस केंद्र सरकार येण्याऐवजी भारत सरकार येईल. म्हणजे भारत सरकार आणि संसद याला म्हणतो आपण राज्यसंस्था. केंद्र सरकार म्हणजेच काय, तर जे कार्यकारी मंडळ आहे म्हणजे मंत्रिमंडळ आहे, थोडक्यात आपण म्हणू पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही मंत्रिमंडळ असेल ते संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला म्हणू आपण केंद्र सरकार. ते झालं भारत सरकार. ठीक आहे. तर अशा प्रकारचं केंद्र सरकार आणि संसद ही झाली एक प्रकारची राज्यसंस्था. त्याच्यानंतर सेकंड राज्य सरकार, राज्य सरकार आणि राज्य विधिमंडळ. क्लिअर? म्हणजे देशातले जेवढे घटक राज्य आहेत आणि त्यांचं जे सरकार आहे ते सरकार, राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्याला आपण म्हणतो राज्यसंस्था. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ म्हणजे प्रत्येक घटक राज्यामध्ये जे कायदे मंडळ आहे, जे विधानसभा, विधान परिषद असेल तर ते कायदे मंडळ म्हणजे असेल राज्यसंस्था. त्याच्यानंतर तिसरा एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये. तो मुद्दा म्हणजे काय, तर जिल्हा मंडळे. ठीक आहे ना. आपण एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की जिल्हा स्तरावर जे काही प्रशासन आहे ना त्याला जिल्हा प्रशासन म्हणू आपण, किंवा त्याला बऱ्याच वेळा आपण असं स्थानिक प्रशासन असंही म्हणतो. ठीक आहे. स्थानिक प्रशासन म्हणजे याचा अर्थ काय, तर आपल्याकडे जिल्हा लेवलवर महानगरपालिका आहे, नगर परिषद आहे, नगरपंचायत, ठीक आहे, किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, अगदी ग्रामपंचायतीपर्यंत हे जेवढं स्थानिक प्रशासन आहे त्या स्थानिक प्रशासनाचा प्रत्येक भाग म्हणजे ती आहे एक प्रकारची राज्यसंस्था. त्याच्यानंतर नेक्स्ट प्राधिकरणे. एक्झॅक्टली प्राधिकरण म्हणजे नॅशनल लेवलवर किंवा स्टेट लेवलवर काही प्राधिकरण असतात. जसे की आपण म्हणू ट्राय किंवा LIC है ना, LIC असेल एक्झॅक्टली, किंवा जसं आपण म्हटलं ट्राय किंवा सेबी आहे है ना. तर हे ह्या ज्या संस्था आहेत मोठमोठ्या, तर ह्या देशातल्या सर्व संस्था ज्या आहेत, ही जी सर्व प्राधिकरणे आहेत, तर ती सर्व प्राधिकरणं म्हणजे एक प्रकारची ती आहेत राज्यसंस्था. किंवा आपण पाहूयात नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ती जी एक ऑथॉरिटी आहे. म्हणजे अशा सर्व ऑथॉरिटी, अशा सर्व प्राधिकरणं जी असतात तर त्या सर्व प्राधिकरणांना आपण म्हणत असतो राज्यसंस्था. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की कलम 12 मध्ये सांगितलेले राज्यसंस्थेची व्याख्या. मग राज्यसंस्थेची व्याख्या म्हणजे नेमकं काय, राज्यसंस्था कशाला म्हणायचं, तर राज्यसंस्था म्हणायचं केंद्र सरकार आणि संसद, त्यानंतर राज्य सरकार आणि राज्याचं विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ, त्याच्यानंतर जिल्हा प्रशासन, जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक संस्था म्हणजे राज्यसंस्था, आणि जे वेगवेगळे स्थानिक प्राधिकरण आहेत. ठीक आहे ना. इव्हन UPSC आयोग, MPSC आयोग हे पण एक प्रकारचे असे वेगळे प्राधिकरण आहेत आणि ते प्राधिकरण त्यांना आपण राज्यसंस्था म्हणू शकतो. ठीक आहे. पुढे सुप्रीम कोर्टने किंवा न्यायालयाने याच्यामध्ये एक मुद्दा आणखी ऍड केला. अगदी स्पष्टपणे लक्षात घ्या, हे 4 मुद्दे आपल्याला घटनेमध्ये सांगितले कलम 12 मध्ये. तर याच्यामध्ये न्यायालयाने आणखी एक मुद्दा ऍड केला, ते म्हणजे तो मुद्दा म्हणजे कोणता, अशी कोणतीही खाजगी संस्था किंवा मग NGO, ठीक आहे, अशी कोणतीही खाजगी संस्था किंवा NGO की जी सरकारच्या वतीने काम करत आहे, अशा प्रत्येक संस्थेला किंवा NGO ला राज्यसंस्था म्हणता येते. ठीक आहे मित्रांनो, मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. खाजगी संस्था मग ती कोणती असो, इव्हन एखादी कंपनी जर असेल आणि त्या कंपनीकडे जर समजा सरकारने काही काम सोपवलं
जसे की आपण म्हणून सध्याची ही जी कोरोनाची जी स्थिती आहे, तर ह्या कोरोनाच्या स्थितीमध्ये जर समजा गव्हर्नमेंटनी, सरकारने एखाद्या कंपनीकडे सॅनिटायझर निर्माण करण्याचं जर काही काम सोपवलं असेल, तर ती कंपनी एक प्रकारे राज्य संस्था म्हणावी लागते आपल्याला, किंवा एनजीओ, कोणतेही एनजीओ असो, जर त्या एनजीओ कडे जर सरकारने, भारत सरकारने जर काही काम सोपवलं, तर ती एनजीओ खासगी राहत नाही, तर ती बनते राज्य संस्था. तर मित्रांनो, अपेक्षा आहे तुम्हाला कळलं असेल कलम 12 मध्ये राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये नेमके कोणत्या घटकांचा समावेश होतो. पुढे पाहूयात आपण कलम 13. कलम 13 मध्ये काय सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, कलम 13 मध्ये असं सांगितलं, मूलभूत हक्काशी विसंगत कायदा. ठीक आहे, मूलभूत हक्काशी विसंगत कायदा, अशा प्रकारचा आपल्याला काही तरतूद दिलेली आहे कलम 13 मध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट यासाठी की याच कलम 13च्या माध्यमातून आपल्या मूलभूत हक्कासंदर्भात न्यायालयीन पुनर्विलोकन हे तत्व म्हणजे समाविष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, बघूया आपण मूलभूत हक्काशी विसंगत कायदा. आता याच्यामध्ये खरं तर 3 मुद्दे दिलेले आहेत. ठीक आहे, किंवा 3 उपकलम दिलेले आहेत. आता 3 उपकलम कोणत्या, जसे की त्यामध्ये आपण पाहू. फर्स्ट, पहिली उपकलम अशी दिलेली आहे की घटना अस्तित्वात येण्यापूर्वी, म्हणजे साधारणतः 1950 है ना, घटना अस्तित्वात येण्यापूर्वी जेवढेही कायदे भारतामध्ये असतील आणि त्यापैकी कोणताही कायदा जर भारताच्या घटनेतील मूलभूत हक्काशी विसंगत असेल, तर अशा वेळेस ते कायदे रद्द करण्यात येतील किंवा त्याची अंमलबजावणी केली जाणार नाही. मित्रांनो, मी लिहित नाही, पण तुम्ही लक्षात घ्या, ते रिवाइज करून पुन्हा तुमच्या नोट्स तयार करा. काय सांगितलं मी याच्यामध्ये की राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी जेवढेही कायदे भारतामध्ये होते, असे कायदे जर मूलभूत हक्काच्या विरुद्ध असतील, मूलभूत हक्काशी विसंगत असतील, तर असे कायदे रद्द केले जातील किंवा ते रद्द होतील 1950च्या पुढे. त्याच्यानंतर नेक्स्ट असं म्हटलं की नंतर, ठीक आहे, 1950च्या नंतर मूलभूत हक्काशी विसंगत कायदे जे येतील, ते कायदे सुद्धा न्याय व्यवस्था रद्द करेल. म्हणजे फर्स्ट मध्ये सांगितलं 1950च्या पूर्वीचे कायदे, आणि सेकंड जे आहे, तर सेकंड मध्ये सांगितलं की घटना अस्तित्वात आल्याच्या नंतर मूलभूत हक्काशी विसंगत आलेले कायदे हे न्याय व्यवस्था रद्द करेल, अशा प्रकारचं. आणि कलम 3 मध्ये हे क्लिअर केलं की मूलभूत हक्काशी विसंगत कायदे, है ना, कायदे म्हणजे नेमकं काय, है ना. ठीक आहे, मूलभूत हक्काशी विसंगत कायदे, मग जर समजा मूलभूत हक्काशी विसंगत कायदा असेल तर ती न्याय व्यवस्था रद्द करेल. बरं, त्याच्यामध्ये न्याय व्यवस्था रद्द करेल म्हणजे कोणती न्याय व्यवस्था, है ना. मूलभूत हक्काशी विसंगत कायदा रद्द ठरवण्याचा अधिकार हा कोणत्या न्याय व्यवस्थेला प्राप्त होतो, तर तो सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, बस दोनच. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, त्याच्या खाली जे कनिष्ठ न्यायालय आहेत, त्यांना मात्र मूलभूत हक्काशी विसंगत कायदा जो आहे त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही, तर तो कायदा रद्द करता येत नाही. तर मग मुद्दा असा आहे की मूलभूत हक्काशी विसंगत कायदा न्यायव्यवस्था रद्द ठरवेल, नो डाऊट, पण कायदा म्हणजे काय, कायदा कशाला म्हणायचं. तर मित्रांनो, इथे पुन्हा मुद्दा लक्षात घ्या, जसं राज्य संस्थेची व्याख्या करण्यात आली कलम 12 मध्ये, तसं कलम 13 मध्ये कायद्याची पण व्याख्या करण्यात आली, आणि याच्यामध्ये सुद्धा काही मुद्दे समाविष्ट करण्यात आले. मग कोणते मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, की कायदा कशाला म्हणायचं, तर त्यामध्ये फर्स्ट पहिला मुद्दा दिला इथे की संसद, है ना, संसद आणि राज्य विधिमंडळ जे सर्वसाधारण कायदे करते त्याला आपण कायदा म्हणू. हे झालं फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनी जारी केलेले जे काही वटहुकूम असतील, त्या सर्व वटहुकुमांना आपण म्हणू शकतो कायदा. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रशासकीय ठिकाणी, मग ते संसद असेल अथवा अगदी ग्रामपंचायत असेल, इथे जे नियम असतात, नियम किंवा प्रत्येक प्रशासकीय स्तरावर जे आदेश दिलेले जातात, आदेश किंवा सूचना, या सर्वांना आपण म्हणतो कायदे.
या सर्वांना कायदा या व्याख्येमध्ये मोडलं जाते. किंवा चौथा एक मुद्दा याच्यामध्ये आहे की रूढी आणि परंपरेने ज्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्या सर्व रूढी त्यांना आपण कायदा असं म्हणतो. म्हणजे पूर्वीच्या प्रशासकीय प्रक्रियेमध्ये कोणत्याही जर रूढी परंपरा असतील तर त्या रूढी परंपरा की ज्या आता कायद्यासारख्या काम करतात त्यांना आपण ह्या कायद्याच्या व्याख्येमध्ये टाकत असतो. तसंच प्रशासकीय स्तरावर जे कोणते नियम, इव्हन लक्षात घ्या लोकसभेमध्ये पार्लमेंटरी रूल्स असतात, मग ते जे पार्लमेंटरी रूल्स आहेत तर ते नियम म्हणजे एक प्रकारचा कायदा आहे. सरकारने दिलेले आदेश म्हणजे एक प्रकारचा तो कायदा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे कलम 13 मध्ये डिस्कस करण्यात आलं. लक्षात घ्या की मूलभूत हक्काशी विसंगत कायदा म्हणजे मूलभूत हक्काचा उल्लंघन होईल असा जर कायदा केला तर तो कायदा रद्द केला जाईल. पण मग कायदा म्हणजे काय, तर कायदा म्हणजे हे सर्व काही. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. जर काही तुमच्या लक्षात आलं नसेल तर मित्रांनो पुन्हा एकदा लेक्चर रिवाइज करा, पुन्हा तो मुद्दा पहा, परंतु हा टॉपिक पूर्ण समजून घ्या. तर इथे आपण कलम 13 पर्यंत आलो. तर मित्रांनो भारतीय संविधानामध्ये जे काही कलम 12 ते 35 दरम्यान जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याच्यातली पहिली हे जे 2 कलम आहेत तर ह्या 2 कलम आपल्याला मूलभूत हक्काबद्दल अशा प्रकारची काही माहिती पुरवतात. ऍक्च्युअल मध्ये जे हक्क आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते हक्क आता याच्या पुढे आहेत. ते म्हणजे कलम 14 ते कलम 32. कलम 14 ते 32 पर्यंत ऍक्च्युअल मध्ये आपल्याला काही मूलभूत हक्क प्राप्त होतात. मग ते मूलभूत हक्क कोणते हे पर्टिक्युलर त्याचं प्रत्येक स्टेटमेंट ते हक्क त्याचे उपकलम ह्या सर्व आणि त्याचे अपवाद ह्या सर्व बाबी आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहेत. तर मित्रांनो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहूयात कोणकोणते हक्क कलम 14 ते 32 च्या दरम्यान मिळालेले आहेत. तोपर्यंत तुम्ही हा जो काही टॉपिक आपण डिस्कस केलेला आहे त्याचं पूर्ण रिव्हिजन करा आणि भेटूयात आपण पुढच्या लेक्चर मध्ये. कलम 14 ते 32 च्या दरम्यान जे हक्क दिलेले आहेत ते आपण त्यामध्ये डिस्कस करूयात. धन्यवाद.